श्रीगोंद्याचं जवळजवळ 30,000 मतदान असेल. काय सरासरी राहील मतदानाची? 70-30 होईल. 70% कोणाला? विखे पाटलांना. विखे पाटील हा सोबर माणूस आहे, संस्कृतीने बी स्वभावाने बी कामं लोकांची होत आहेत. अहो आज विचार करा की वेळच घाटामध्ये त्यांचा दवाखाना आहे किंवा प्रवराचा दवाखाना आहे, त्या माध्यमातून निरोप जरी गेला तरी कामं होतात. 2012 साली एक अपघातात जखमी झालेल्या माणसाचं न्यूरोसर्जन म्हणून ऑपरेशन स्वतः विखेने केलं होतं. 4.5 तास ऑपरेशन चाललं होतं. आणि ही अपप्रचार करता यांची डिग्री का नामुक आहे का अमुक आहे. वैयक्तिक दोन्ही बी चांगले, लंकेपेक्षा विखे चांगले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आमच्या कांद्याला बाजारभाव नाही. आम्ही गरीब माणसं आहोत, काय पाहिजे म्हणजे 2 कॉम्प्युटर द्या आम्हाला शाळेला. खासदार नियोजन त्यांनी 12 कॉम्प्युटरची अख्खी लॅब तयार करून दिली. लॅब विथ 12 कॉम्प्युटर, फर्निचर, लाईट फिटिंग सगळं करून लॅब तयार करून दिली. आणि काम केलं नाही कसं म्हणायचं? मोदी साहेब देतोय 6,000 आणि घेतोय 20 लाख. महागाई वाढणार, ते सगळ्यांना पगार वाढ द्यायची, सगळ्यांना सुविधा द्यायच्या, नंतर महागाई वाढणारच. काँग्रेसमध्ये नेताच नाही तर कुणाला पाहून मत देणार लोक? गोरगरिबांसाठी झटणारी पार्टी म्हणजे बीजेपी. विखे साहेबांनी आता प्रत्येक तालुक्यामध्ये 6 अँब्युलन्सची व्यवस्था केली, जिल्हा परिषद गटवाईज. विरोध घाटामध्ये बी खूप मोठं योजनेच्या मार्फत लोकांना लाभार्थी यांनाही केलंय. आता वयश्री योजनेमधून जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचे त्यांनी साहित्य वाटप केले प्रत्येक तालुक्यामध्ये. केंद्र सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे, राज्य सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी फटका हा विखे साहेबांना बसणार आहे. शौचालय असेल, घरकुल असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, जलयुक्तचं काम असतील किंवा जलजीवन मिशन अंतर्गत असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, या कामाची बी पावती म्हणून सुद्धा विचार करून जनता निश्चित मतदान करेल. त्यांना आता त्यांच्या स्वतःसाठी काही करायचं नाही, जे करतायत ते समाजासाठी करतील. आणि लंके साहेबाचं जरी असलं तरी त्यांनी नौके आहेत आणि समाजापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा वेळ खूप कमी आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांना जे त्यांचेच पक्ष त्यांचे नाही म्हणून दाखवल्यामुळे खूप नाराजी आहे. काम करणारा जर खासदार असेल तर सुजयदादांचं नाव घेतलं जातं. ते बायपास झाल्यामुळे एक आणि उड्डाण पूल असेल. आता महागाई, आता दिवसेंदिवस तुम्ही जसे महागाई वाढली तसे लोकांचे पगार वाढलेले. ज्यावेळेस 2 रुपये गहू आता 40 रुपयावर गहू गेलेला, दर तसे वाढलेले, त्यानुसार महागाई वाढणारच आहे ना. विखेंचं राजकारण भारी आहे आणि त्यांच्या आज्या पंजापासून राजकारण झालेले. बाळासाहेब विखेंनी केलेले, दादा विखेंनी, आणि सुशील दादांचं आहे, माणूसच चांगला आहे. आमचे खासदार साहेब पण आहेत, ते एकदम म्हणजे आमच्यापेक्षा आम्ही चांगले राहू, पण एवढे साधी राहणीमानी, विचार उच्च आहेत त्यांचे. आणि त्यांनी तिथं शैक्षणिक जाळं निर्माण केलेले. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील, कोण निवडून येईल असं वाटतंय? विखे पाटील. सुरुवातीच्या काळामध्ये लंकेची हवा होती, आज ती हवा थोडी कमी आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये विखेबाजी मारणार. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकांच्या निमित्तानं आपण महाराष्ट्र माझाच्या वतीनं वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या स्थानिक लोकांचं नेमकं म्हणणं काय, जनतेच्या प्रतिक्रिया काय हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आपला खरं तर आता सध्या नगर दौरा सुरू आहे. नगरमध्ये विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशा पद्धतीचा सामना आहे. खरं तर या 2 उमेदवारांमधली ही फाईट लोक कसं बघतायत, काय पद्धतीचा विचार करून मतदान करतायत, त्यांचे चर्चेचे मुद्दे काय, या सगळ्या गोष्टी खरं तर आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. खरं तर या संपूर्ण गोष्टीसाठी बोलण्यासाठी मी आता श्रीगोंदा शहरामध्ये उभा आहे. शनी मारुती देवालय, शनी चौक, त्या ठिकाणून मी खरं तर सुरुवात केली आहे. वेगवेगळे चौक, व्यापारी, दुकानदार, अशा पद्धतीने आपण एक साधारण 20 मिनिटांमध्ये इथल्या वेगवेगळ्या घटकांचा त्या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. बघू आता खरं तर चौकातील सगळी मंडळी काय पद्धतीच्या प्रतिक्रिया देतात. खरं तर कार्यकर्त्यांची मोठी फौज दोन्ही बाजूनी खरं तर इथं आहे. लंकेंच्या बरेच कार्यकर्ते त्या ठिकाणी इथं आलेत. बघू काय काय सगळी मंडळी म्हणतायत. नमस्ते. नमस्कार. काय नाव? अर्जुन बाबूराव केतमाळीस. अर्जुन बाबूराव केतमाळीस. काय करता आपण? आपलं फुलाचं दुकान आहे. काय होय, मोदी साहेब देतोय 6,000 आणि घेतोय 20,000 रुपये एका माणसाकडून. अरे 6 रुपयाने गेले तर ते एवढी काय करायचं लोकांनी? म्हणजे आमचंच काय करायचं यंदा लोकांनी? नाही तुझा रिवाज फुल स्पीड न. हा, फोन नाही. 400चा गॅस गेलाय 1000 रुपयावर. काय करायचं नेमकं? आणि ते 5 किलो धान्य देतो फोकाट, त्याला कोणी कोंबड्या सुद्धा खायना. काय करतं धान्याचं? लंके साहेबांची हवा आहे. नाही, लंके साहेब म्हणजे लंके साहेब, यात बदल नाही होणार. बाबा नमस्कार. काय नाव आपलं? बाळासाहेब खळदकर. बाळासाहेब काय करता? शेती. पिशवीनं लक्षात आलं माया, शेती करताय. काय नाव बिघाड शेतकरीचे ना. शेतकरी टाकले काय? बरं, काय म्हणतो शेतकरी यंदा इकडे लोकसभेला? काय नाही, फार बेकार केले मोदी सरकार ना. फार कांद्याची फार अवघड केली टाकली. कशाला बाजार नाही. आता गोलब्या कांद्यामध्ये आमच्याजवळ 5 लाख लॉस झाला. 42 रुपये बाजार. रात्रीतून निर्यात बंद केली, कांदा 14 रुपये निघायला लागला.
ती खर्च तर निघतो का त्याचा? खर्च सुद्धा निघत नाही तर काय करायचं शेतकरी? हा आता आम्ही पिकवायचं, आम्ही काय आमचं माल विकायचं आम्हाला पाहिजे ना, पण त्याच्यावर बंधारा असतो, काही शेतकरी करायला सांगा. हा अवघड आहे. बर मग काय यंदा काय तुतारी वाजवायची? यंदा तुतारी वाजवायची म्हणते बाबा शेतकरी सुद्धा. नमस्ते. नमस्कार. काय नाव? धनंजय डाके. धनंजय डाके. डाके. बर काय करता? तुतारी वाजवायची आता. तुतारी वाज. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतोय. हा शेती करताय. आम्ही यावेळेस निलेश लंके यांना मतदान करणार आहोत. बर राम राम बाबा. लय निवांत बसलाय. चहा घेता काय? बर काय नाव आहे तुमचं? चांगले. बर माळकरी माणूस आहे हो. हा मग हरिपाठ दिसायला लागलाय वर. पंढरपूरला असती का नाही चक्कर? कधी मध्ये हा कधी मध्ये जातो. कधी मध्ये जाताय. बर तिकडे निवडणुका लागले ते काय म्हणतील लोक? काय लोकांचं चालूच आहेत त्याच्या मना. लोकशाहीत काय हा घेतो मनाचा राजा. लोकशाहीत काय मनाचा राज आहे. मग काय बर कोण कोणाचं ऐकत. काय करतील लोक यंदा इकडं? भाजप सरकार म्हणते का बदलू म्हणते ती कोण लोक? आता लोकांच्या मनावर आहे. लोकशाहीत ज्याला त्याला ज्याला म्हणतात, ज्याला द्यायचं त्याला द्यायचे. काय काम झाली ती का इकडे? हा लय काम झालेली. कशी झालेली? पुलाची रोडची हा चांगली कामं झाली. पुलाची रोडची झालेली. हा रस्त्याची चांगली कामं झाली. बर इकडे काय विखे साहेबांचं कधी असते का काय चक्कर काम? हा विखे साहेब काय चालू आहे. विखेंचं काम आहे. हा बर येतील काय पुन्हा एकदा निवडून विखे साहेब? हा येणार. आता तुमचं वय किती आहे? 70 वय आहे का? बर 70 म्हणजे आता तुम्ही मग त्यांच्या 2-4 पिढ्या बघितल्या असतील. कसली माणसं ती? बाबासाहेब विखे बसून विठ्ठल विखे गाठी पडायच्या राजा कृष्ण विखे हा गाठी पडायच्या ना. कशी होती जुनी लोक? चांगली. आता हे नवं सगळं लय उचलन लय धिंगाणा नुसता चालू. लोकशाहीत काय असतं जे तुम्हाला राज आहे कोण कोणाला काय म्हणताय? काय वारं काय म्हणते लोकसभेत? लोकसभेत सरकारवर नाराजी आहे. सरकारवर प्रचंड नाराजी आहे. मोदींवर तर सगळ्यात जास्त नाराजी आहे. शेतकरी वर्ग परत प्रादेशिक पक्षाचे राज्यातले आमचे पक्ष फोडलेत याचा प्रमुख इफेक्ट खूप मोठा आहे. शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांना जे त्यांचेच पक्ष त्यांचे नाही म्हणून दाखवल्यामुळे खूप नाराजी आहे. शेतीचा मुद्दा आहेच. कांदा आहे. इथं आम्हाला पाणी बी नाही मिळालेलं. नाराजी आहे. काय लीड झाली या भागात? विक्रमी लीड राहील श्रीगोंद्यातून नगर दक्षिण मध्ये विक्रमी सर्वाधिक तालुक्यापैकी. कुठलं पाण्याचं निवेदन नाही, शेतीचं निवेदन नाही. मुळात हे भाजप सरकार आहे ना फक्त आश्वासन देतं, कृती अजिबात करत नाही. फक्त आश्वासन देतं, एकही हे नाही. त्यामुळे पूर्ण भाजपवर नाराज आहे. साधारण यापदची परिस्थिती आहे. चौकात बोललो, वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये फिरू, खाली चौक वेगवेगळा आहे तर त्या चौकामध्ये आणि तिथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नमस्कार. काय नाव? जहीर जकाते. उमेदवार आहे म्हणले लोक तुम्ही? हो उमेदवार होतो. चित्र असं आहे की केंद्र सरकारच्या विरुद्ध प्रचंड नाराजी आहे. इथला लोकलचा सकाळीचा प्रश्न होता, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न होता आणि एकंदरीत कांद्या दराचा प्रश्न होता, दूध दराचा प्रश्न होता. या सगळ्या प्रश्नामुळे एकंदरीत तिथल्या खासदाराविषयी प्रचंड नाराजी आहे. केंद्र सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. राज्य सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी फटका हा विखे साहेबांना बसणार आहे. मतदानावर होईल 100% फटका बसणार आहे. काय नाव? माणिक वामन गरनवळे. मट्टा आहे काय? चालतं का मट्टा? चालतो. बर कसं चालतो? चांगलं चालतं. बर काय म्हणते यंदा लोकसभा इकडे? यंदा मोदी. त्यावर मोदी त्यांचे काम आहेत. आमच्या खासदार साहेबांचे काम आहेत. विखे पाटलांचे काम आहेत चांगले. इथे देशात त्यांची गरज आहे ना. मोदी साहेबांची गरज आहे आपल्या देशाला. त्यामुळे काय म्हणत होती आता लोक लय नाराज आहेत मोदीवर. लोक नाराज नाही. त्याचे आता त्याचे वैचारिक प्रश्न असतात ना. पण मोदी देशाला पाहिजे. बर काय वाटतं बाबा मोदी पाहिजे? आज गरिबांना मोफत धान्य भेटले. आज महिलांना बी बरेचसे महिने त्यांच्या खात्यात पैसे जमा होतात. शेतकऱ्यांना बी पैसे जमा होतात.
विखे पाटलांबद्दल काय म्हणतात लोक? चांगले काम आहे त्यांची, कामं चांगली त्यांची, काय अडचण नाही, तिकडे काय काम आहे त्यांची. आता तुम्ही खरं तर जिल्ह्यानं बाळासाहेब विखे, विठ्ठल विखे, राधाकृष्ण विखे, नाताई विखे ही कंपनी बघितली, कशी मानसी? चांगले आहेत ती, चांगली माणसं. काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? नाही अडचण काय तिथे नाही. चांगलं काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? आता ही पहिल्यापासून राजकीय घराणे माणसं आहेत, त्यामुळे त्यांचं हे म्हणजे काम आहेत त्यांचे, त्यामुळे आपण म्हणतो ना. बर, आता निलेश लंके विरुद्ध सुजय विखे पाटील कोण निवडून येईल असं वाटतंय? विखे पाटील. विखे पाटील येतील. बर, तुमच्या स्त्री कोणता कुणाला लीड मिळेल? विखे पाटलाला भेटेल. विखे पाटील भेटेल. नमस्ते. नमस्ते. काय नाव? दत्ता एकनाथ साळे. दत्ता एकनाथ साळे, बेलुंडी. बेलुंडी. काय करता इथं? बाजारला गेलो काष्टीला व्यापार. व्यापार. बरं, काय इकडे लोकसभेत वातावरण? लोकसभेत विखे, सुजलदादा विखे. सुजलदादा विखे. का बरं? विखेंचं राजकारण भारी आहे आणि त्यांच्या आज्या पंजापासून राजकारण झालेले, बाळासाहेब विखेंनी केलेले, राधा विखेंनी. आणि विखे सुजलदादांचं आहे, माणूसच चांगला आहे, गोडवा माणूस आहे चांगला. आणि हे यावा खासदार व्हावा चांगला, यावं वाटतंय. यावं वाटतंय. ठीक आहे, विखे निवडून येतील असं यांचं मत आहे. हनुमान स्टील सेंटर मध्ये आपण आहोत. व्यापार लाईन मुद्दाम घेतोय कारण चौकात खरं तर सगळे कार्यकर्ते थांबले होते, त्या लोकांशी बोललोय आपण. एक बाजूला एकदम खरं तर जर रिपोर्ट मध्ये आपण चौक इकडे तिकडे थांबतोय, परंतु त्या शहराच्या पोटामध्ये असलेल्या व्यापार लाईन किंवा इतर ठिकाणी नेमकं काय वातावरण चाललंय, धोरणं काय म्हणतायत, ही सगळी मंडळी सिरियसली काय पद्धतीचा संवाद साधतोय ते पाहूया. सुरजी नमस्ते. काय नाव आपलं? अतुल मेहता. मेहता साहेब, मोठं आहे दुकान सांगलं नाही, कशाचं दुकान आहे? बिल्डिंग मटेरियल. बिल्डिंग मटेरियल. काय वातावरण सुरू आहे का व्यवसाय वगैरे? हो, व्यवस्थित आहे सर. काय म्हणते लोकसभा इकडं लोक येतात दुकानला, खरेदीला येतात, काय चर्चा असते साधारण बाबा, आणि सध्या सरकारबद्दल मत काय, बदल करायला पाहिजे म्हणतं, काय वाटतं? तसं काय नाही, आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहेत, त्या हिशोबाने जो तो त्या आपापल्या परीने सांगतो. कोणी म्हणतो विखे, कोणी म्हणतो लंके, ज्याच्या पद्धतीने चालू आहे. आता अजून काहीच नाही, आता आत्ताशिक प्रचार चालू झालाय, इथून पुढे खरी रंगत येईल 4-5 दिवसात. अजून तर तसं काहीच नाही. खरं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यावसायिक आहे म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतोय, कारण व्यावसायिकांना सध्या सगळ्यात जास्त चर्चा कशा चालू असेल तर जीएसटी या प्रकरणाची चर्चा सुरू आहे असं बोललं जातं. म्हणजे आता हा जीएसटी शब्द पूर्वी तुम्हाला तर किती माहित होता माहित नाही, पण आता गावातला शेतकरी सुद्धा म्हणतोय की आमच्या ह्याच्यावर जीएसटी लावला जातोय आमचं. तर काय हे जीएसटी प्रकरण काय आहे? व्यापारी जीएसटी मुळे खुश आहे का? सर्वसामान्याचा जीएसटी मुळे नुकसान होतंय का फायदा होतोय? पूर्वी टॅक्स नव्हतेच का? कसं काय आहे? टॅक्स होते पहिले, पण एवढं पहिली अंमलबजावणी त्याची नव्हती. आता त्याची अंमलबजावणी म्हणजे कडक झालेली आहे. का म्हणजे चूक झाली का ही अशा पद्धतीचा कायदा? चूक नाही, पहिला पण टॅक्स होताच ना. पहिला टॅक्स नव्हता असं नाही, आधी सेल टॅक्स होता, त्याच्यानंतर व्हॅट झाला. फक्त एवढंच होतं की तो स्लॅब कमी होते. व्हॅट मध्ये माझ्या माहितीप्रमाणे व्हॅट मध्ये 12.5% स्लॅब होता, तर आता तो डायरेक्ट 18% आणि 28% झालाय. पण तो होऊन काय असं काय डबल रेट झाला अशातला काय भाग नाही, कारण तो बेसिक रेट कमी झाला. त्याच्यावरती समजा बेसिक रेट 200 असेल, त्याच्यावरती 12.5 लागला, तर हा बेसिक रेट 150 होऊन त्याच्यावरती 28 लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, असं होतंय. असं काय फार मोठा त्यांनी इफेक्ट झाला असं काय नाहीये. पण एवढं मात्र निश्चित की आता आम्हाला जो प्रॉब्लेम फेस होतो ते जीएसटीची अंमलबजावणी 100% झाली पाहिजे, तरच ते फायद्याचं आहे. कारण आमच्यासारख्याला आता जीएसटीचा रेट वेगळा, विदाऊट जीएसटीचा रेट वेगळा, ह्याचा खूप मोठा त्रास होतो. खरं तर ह्या जीएसटी घेतला ठीक आहे, आता सरकार शेवटी चालवायचं आहे, ते सरकार काँग्रेसचं असू नाही तर भाजपचं असू, टॅक्स वसूल करूनच शेवटी सत्ता सगळेजण चालवणार आहेत. पण जसा टॅक्स घेतलाय तशा पद्धतीची विकास काम मोदींच्या काळात आहेत असं वाटतं का? विकास काम आहेत ना, आता दिसतं सगळ्यांना, असं काही नाही की आपल्याला सगळ्यांना दिसतात काम. विकास काम काय सांगता येतील सांगा, 2-3 जर सांगायचे नाही. आता मेन सगळ्यात म्हणजे रोडचे काम सगळ्यात महत्वाचे ते. आता आमच्या गावामध्ये रोड तुम्ही कुठेही जा, आता विदाउट कॉन्क्रीटचा रोड कुठंच राहिला नाही, प्लस बाहेर कुठेही जा तुम्ही रोड आहे. फक्त एवढं एकच आहे, म्हणजे एवढी एकच खंत आहे की जे समजा पैसे येतात वरून होत आहे त्याची 100% कामाचा दर्जा हा तसा झाला पाहिजे. कामाची गुणवत्ता ही तशी झाली पाहिजे. तशी जर झाली तर खरंच मग चांगले काम आहे. चांगलं. ठीक आहे, अजून गप्पा मारा 2 मित्र बसले त्यातले. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गौतम पटवा.
काय करता तुम्ही? व्यापारीच आहे? हो व्यापारीचे आहेत. कशाचं दुकान आहे? कापडाचा व्यवसाय. कापड व्यवसाय आहे का? हो. बरं. लोकसभा काय म्हणते इथं? लोकसभा जोरात आहे. बरं. कुणाला जोरात आहे? सुजय दादा. सुजय दादा जोरात आहे? हा. का बरं? काय काम आहेत त्यांचे सगळे हा. पहिल्यापासून. आणि इथं आमचे आमदार पाचपुते त्यांचं पण या तालुक्यात काम चांगलं आहे. हा. त्यामुळे सुजय दादांना अडचण येणार नाही या तालुक्यात. हा. 100%. बर. काय वर सरकारबद्दल काय प्रतिक्रिया आहेत साधारण? हे मोदी सरकार आल्यापासून तर जनतेचे भरपूर कामं झालेली आहेत. रस्ता असेल, हा. पाण्याचं नियोजन असेल, किंवा आता गरीब लोकांना घरकुल वगैरे भरपूर मध्ये मोठं नियोजन केलेले काँग्रेसने. म्हणजे जे 70 वर्षात जे जमलं नाही ते त्यांनी 10 वर्षात करून दाखवले. वर चौकात माणसं गाठ पडली होती. लय महागाई वाढली म्हणत. नाही आता महागाई आता दिवसेंदिवस तुम्ही जसं महागाई वाढली तसे लोकांचे पगार वाढलेले आहेत, ही वाढलेले आहेत. तसं आपण म्हणतो ज्यावेळेस 2 रुपये गहू आता 40 रुपयावर गहू गेलेला आहे. दर तसे वाढलेले आहेत, त्यानुसार महागाई वाढणारच आहे ना. बर. किती मतदान आहे ह्या भागात? म्हणजे तालुक्याचं का? नाही श्रीगोंद्याचं. श्रीगोंद्याचं जवळजवळ 30,000 मतदान असेल. 30,000. काय सरासरी राहील मतदानाची? 70-30 होईल. 70% कोणाला? विखे पाटलांना. बर. ठीक आहे. विखे कुटुंबाबद्दल काय वाटतं? विखे कुटुंब म्हणजे ते तसं घरंदाज कुटुंब आहे. सुसंस्कृत, शांत, संयमी कुटुंब आहे. आपण जर बघितलं तर म्हणजे त्यांचे 4 पिढ्या राजकारणात आहेत, समाजकारणात आहेत. परंतु एक आम्ही व्यापारी म्हणून, व्यापारी लोकांना कसं पाहिजे असतं, एक शांतता, संयमी नेतृत्व पाहिजे असतं. एक हुशार नेतृत्व जे आपले प्रश्न तिथं मांडू शकतो, व्यापाऱ्यांचे असतील, शेतकऱ्यांचे असतील. हे असं कुटुंब आणि शांत संयमी कुटुंब असल्यामुळं कोणाला त्रास त्यांच्यापासून होणार नाही. जसं बाळासाहेब थोरांचं कुटुंब असेल, ते तसंच विखे पाटलांचं कुटुंब असेल. हे जिल्ह्याला आमच्या लाभलेले एकदम संयमी कुटुंब आहेत. त्यामुळे विखे सारखे कुटुंब जनतेनी पण त्यांचा विचार जरूर करावा असं मी सर्वांना आवाहन करेन. राहणीमान फार साधं आहे त्यांचं. विखे आता आमचे खासदार साहेब पण आहेत, ते एकदम म्हणजे आमच्यापेक्षा आम्ही चांगले राहू, पण एवढे साधी राहणीमानी, विचार उच्च आहेत त्यांचे. आणि त्यांनी तिथं शैक्षणिक जाळं निर्माण केलेले. उद्योगधंदे म्हणजे काय त्यांचं दुसरं काय असे उद्योगधंदे नाही, पण एक सर्वसामान्य लोकांना आमच्या सारख्यांना जरी गेलो तरी त्याचा फायदा शैक्षणिक क्षेत्रात नगर जिल्ह्यामधचा या 5 वर्षामध्ये काय विकास झाला? प्रामुख्याने दिसणारी कामं काय झाली नगर जिल्ह्यात? प्रामुख्याने आम्ही ज्यावेळेस जिल्ह्यात जात होतो त्यावेळेस आम्हाला प्रथम अडचण यायची ती वाहतुकीची. ते उड्डाणपूल झाल्यामुळं ती सर्वात मोठं काम त्यांचं. म्हणजे आम्हाला म्हणजे जे खासदार असतील, दिलीप गांधींनंतर जर कोण काम करणारा जर खासदार असेल तर सुजय दादांचं नाव घेतलं जातं. ते बायपास झाल्यामुळं एक, आणि उड्डाणपूल असेल. परत आमच्या तालुक्यात आता मध्ये पाण्याचा बिकट प्रश्न झालता, तर सुजय दादांनी आणि बबनराव पाचपुते साहेबांनी थोडासा तो प्रश्न मिटवला. आणि त्यामुळे पाणी तालुक्याला काय थोडं कमी प्रमाणात आलं, पण आलं. येणार नव्हतं ते पाणी तालुक्याला मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा पाण्याची समस्या बरीच लोक बोलून दाखवतात की पाण्याची अडचण आहे. ते नैसर्गिक आहे, राजकीय आहे, कृत्रिम आहे, ते कशाच्या उदासीनतेमुळे राहिले का? इथं ते नैसर्गिकच तसं वातावरण नाही. वातावरण तसं नैसर्गिक नाहीये, पण 3 रोटेशन पहिल्यापासून येते त्याप्रमाणे 3 रोटेशन यावेळेसही झालेले आहेत. पण आता यावेळेस पावसाळाच कमी असल्यामुळे थोडं पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं त्यांना पण आता राखीव साठा ठेवाच लागणार आहे. आणि त्यामुळे त्यांनी थोडा राखीव साठा ठेवलेला असल्यामुळे, आणि आता थोडं तालुक्याला थोडं कमी पाणी आलेलं आहे. आता तिकडे थोडं आमदार पवार साहेब असल्यामुळे कर्जतला थोडं जास्त प्रमाणात गेलेले. इथून मागं पालकमंत्री आमचे दादा असायचे त्यावेळेस भरपूर प्रमाणात तालुक्याला म्हणजे पाण्याची कुठली अडचण नव्हती. पण ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. लय निवांत. पाणी नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे निवांत आहे सध्या. पाणी नसल्यामुळे निवांत आहे. काय लोकसभेचं वातावरण इथे साधारणतः संमिश्र आहे सगळं, दोन्ही पद्धतीचं. काही घड्याळ ते तुतारीकडे जाणार, काही ह्याच्या भाजपकडे जाणार. बर. संमिश्र प्रकारचे मतदान. श्रीगोंद्यात किती आहे मतदान? 25,000. काय इकडे लोक काय इकडे काय विखे पाटण्याचे काय काम आहे काय माहित? ते आता बाळासाहेब विखे होते त्यावेळेस चांगले काम व्हायची. बाळासाहेब विखे नेहमी यायची. माझ्या वडिलांचा आणि बाळासाहेब विखेंची दृष्टी आहे. बर. तर ते आपले शास्त्री वाबळे, बाळासाहेब विखे, बापूसाहेब जामदार अशी चांगली मंडळी होती पहिले. वेगळं होत. बरोबर. त्याच्यामुळं थोडस आता नवीन पिढीचे मतदान कुणकडे उकत बसतंय त्याचं काय सांगता येते. आज आमच्यासारख्या लोकांचं जागेवरच राहणार आहे मतदान.
तुमच्या सारखी आता ही वयस्कर लोक कुणाला मतदान टाकतील मग? विचारच पडणार मतदार विकेंद्र पडणार. का वाटतं जुन्या माणसाला विखे पाहिजे? नाही जुन्या माणसांना कसं आहे की त्यांनी कामं केलेली आहेत पूर्वी बाळासाहेबांनी त्यांनी सगळ्यांनी, त्याच्यामुळं तेच पाहिजेत. तेच पाहिजे. ठीक. नमस्कार. निवांत बसलोय निवांत. आता थोडं हे टेम्परेचर आहे त्यामुळे निवांत बसलेलं जरा. टेम्परेचर आहे. हा. निवडणुकी टेम्परेचर काय म्हणते? चांगलंच गरम झालंय आता. जसं गरम झालंय. गरम होणारच आहे ना, हे पिरियडच त्याचा आहे ना. हा, ह्या दिवसामध्ये कॉमन तसंच राहणार ना. काय म्हणतं राजकारणात काय चालू आहे सध्या? लोक काय विचार करतायत, काय गप्पा सुरू आहेत? विखे पाटील लंके सामना आहे, कसं होईल वाटतं? कॉमन असं आहे, मतदारसंघामधल्या पाठीमागच्या काळामध्ये जे कामं झाले त्याचाही विचार थोडा जनता करते आणि भविष्यामध्ये काय देशहितासाठी काय गरजेचं आहे काय नाही ह्याच गोष्टी प्राधान्य दिलं जातं ना. त्यामुळे त्या पद्धतीने विचार करूनच मतदान होणार आहे. देशाच्या हितासाठी मतदान झालं पाहिजे. आपलं मतदानाचा अधिकार आहे तो आपण प्रत्येकाने बजावला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आणि ह्याच्याबरोबर दुकानदार महागाईचा वगैरे काय फटका घाल, महागाई वाढली म्हणते. नाही, महागाई जरी वाढली असेल तर बाकी सगळा रेशिओ बी त्या पद्धतीने वाढलेला आहे. नुसती महागाईच वाढली नाहीये, त्याबरोबर डेव्हलपमेंट बी वाढलेली आहे, रोजंदारी वाढलेली आहे. असं काही नाही की मार्केटमध्ये एक बाजूनी फक्त महागाई वाढली आणि एका बाजूनी खूप काही असं कमी आहे, असं काही नाहीये. त्यामुळे होता येईल तेवढं महागाईचा रेशिओ जरी वाढला असला तरी डेव्हलपमेंटचे बी कामं खूप मोठ्या प्रमाणावर झालीत. भविष्यात मागच्या 50 वर्षाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं असं डेव्हलपिंगचं काम दिसत नव्हतं. ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये चांगल्यापैकी किंवा रस्ते असतील, हे अन्न आपलं कुपनामध्ये भेटणारे अन्नधान्य आहे जवळजवळ 10 वर्ष झालं, आता 5 वर्ष झालं पूर्ण झालंय की ते मोफत मिळतंय. कोणत्या प्रकारे असं नाही की बाबा त्याला काहीतरी चार्जेस पैसे घेतले जातात, असं काही नाही. त्यामुळं त्या पद्धतीने भरपूर कामं झालीत. रस्त्याचे असतील, संरक्षण खात्यामध्ये काही कामं झाली ते सर्वसामान्य पोहोचलेले नसतात, असे काही भरपूर कामं. लोक काय आपल्या शेतात काय विचार करतील? लोक पाणी कांदा बिंद हीच लोक बोलत आहेत ना. जे इलेक्शन त्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीने राहील. शेती उत्पन्नाला बी भाव बऱ्यापैकी काही ठिकाणी मिळतोय, काही ठिकाणी मिळत नाहीये. ते वरच्या ह्याच्यावर काही ते थांबले हे असतं, सिस्टमने असतं ते, किंवा जागतिक स्तरावर काय डील असतं त्या पद्धतीने मार्केट असतं. आणि दुसरी गोष्ट, हे देशाचे मतदान आहे, हे काय ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या लेवलवरचे इलेक्शन नाहीये. त्यामुळे बऱ्यापैकी आपल्याला देशाच्या हितासाठी ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याला करणं. विखे पाटील विरुद्ध लंके असा सामना आहे, कुणाला स्वीकारतील लोक, का स्वीकारतील असं वाटतं? विखेंबद्दल काय वाटतील? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत की पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही कामं झालीत ते समाजाने पाहिलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट देशहितासाठी जे काम आहेत त्या बी गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यामुळं जे काम करणारा माणूस आहे ग्राउंड तळागाळामध्ये ते पोहोचलेले आहेत योजना, त्या महत्वाच्या आहेत. शौचालय असेल, घरकुल असेल, किंवा आपण म्हणतो आयुष्यमान भारत योजना असेल, जलयुक्तचं काम असतील, किंवा जलजीवन मिशन अंतर्गत असेल, आयुष्यमान भारत कार्ड असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या पद्धतीने खूप खालच्या ग्राउंड पर्यंत आतापर्यंतच्या योजना हे समाजाकडे, वयश्री योजनेमधून जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काम झालेले, मोठे रस्ते झालेले आहेत. अशा मोठ्या प्रमाणावर ह्या कामाची बी पावती म्हणून सुद्धा विचार करून जनता निश्चित मतदान करेल. आता 2 उमेदवार समोरासमोर दिसतात, विखे पाटील आणि लंके. तसं तर लंकेंच्या निवडणुकांमध्ये येण्याचा पिरियड अगदी मधल्या काळामधला आहे. ह्यांचं पिढ्यांचं राजकारण, एक जनता म्हणून काय फरक दिसतो या दोन्ही राजकीय पद्धतींबद्दल, किंवा काय वाटतं लोकांना, काय जास्त आश्वासक वाटतं? आश्वासक असं वाटतं की विखे पाटलांची खूप मोठी परंपरा आहे, त्यांना आता त्यांच्या स्वतःसाठी काही करायचं नाही, जे करतायत ते समाजासाठी करतील. आणि लंके साहेबाचं जरी असलं तरी त्यांनी नौके आहेत आणि समाजापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा वेळ खूप कमी आहे, आणि त्यांचं फक्त काम आहे ते मर्यादित, फक्त आता सध्या जे होतं ते त्यांच्या मतदारसंघापुरतं होतं. अशा पद्धतीने हे आहे. कोविडच्या काळामध्ये कामं झाली, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. नाही, ते प्रत्येक जण त्या पद्धतीने. आता आम्ही सुद्धा एका NGO संस्थेमार्फत समाजामध्ये लोकांना, ज्या उपेक्षित जे घटक होते त्यांना आम्ही अन्नधान्य, किराणा पोहोच केला. काहींना ब्लड लागलं, ब्लड पोहोचलं, ज्यांना बेड नव्हते त्यांना दिलं. समाजातल्या कोविड काळामध्ये प्रत्येक घटकाने
त्याचं योगदान देण्याचा प्रयत्न केलाय. कित्येक योजने काहींनी फक्त प्रेझेंटेशन केलं नाही की समाजात ते दाखवलं गेलं नाही की आम्ही हे काम केलं ते काम केलं. खूप असा समाज आहे. लोकांच्या आरोग्यासाठी विखेंचं काय म्हणजे योगदान काय केलं त्यांनी? नाही, विखे साहेबांनी आता प्रत्येक तालुक्यामध्ये 6 अँब्युलन्सची व्यवस्था केली जिल्हा परिषद गटवाईज. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे विळद घाटामध्ये बी खूप मोठं योजनेच्या मार्फत लोकांना लाभार्थी हे केलंय. आता वयश्री योजनेमधून जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचे त्यांनी साहित्य वाटप केले प्रत्येक तालुक्यामध्ये. अशा पद्धतीने त्यांचे कामं आहेत. कामं नाहीत असे नाकारून बी नाही चालणार. ज्यावेळेस जे सत्य आहे ते बोलायला काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपल्या लोकसभा मतदारसंघात किती मतदान आहे, कसं लीड वाटते? याच्यामध्ये 1.5 ते 2 लाखांचं मतदान मताने लीड राहील असे एकंदरीत हे आहे. स्त्री कोणत्यात आता 25-30 हजाराचं मतदान आहे म्हणून कळालं. काय कौल बसत? याच्यामध्ये 60-40 च्या पद्धतीने मतदान होईल. हो. दादा येऊन थांबले. हो, काय ना? योगेश टकले. योगेश टकले. टकले साहेब काय करता? इलेक्ट्रिकल दुकान आहे. दुकान आहे. बरं, इकडे कुठे चालले मग? गावात चक्कर मारायला चालला होता. बर, काय म्हणते वातावरण लोकसभेत? चांगलं आहे. कुणाला चांगलं आहे? दोघांना बी चांगलं आहे. दोघांना बी? बर, काय नाव आहे? दिलीप मकरे. माखरी माणूस आहे. कुणाला वारीला पोचवा जातं इलेक्शनला? याला इलेक्शनला लंके साहेबाला पोहोचू ना. खासदार आहे का जोरात? हा, लंकेला द्यायचं मतदान. द्यायचं. बरोबर. काय पोरं काय म्हणते तिकडे? काय ना म्हणली विखे पाटील म्हणते. विखे पाटील. का बरं? असंच विखे बीजेपी पाहिजे. बीजेपी पाहिजे? हो. कशाला बीजेपी पाहिजे? काय महागाई केली म्हणते? महागाई होऊ द्या पण बीजेपी भारी. का बरं भारी? भारी बीजेपीलाच मतदान करणार आम्ही विखे साहेबांना. तुमचं फिक्स असतं. कमळ फिक्स आहे. आता मग म्हणलं पार समान आहे. 50% आहे. आता चालू सीझन मध्ये सांगितलं मला 50% आहे. बरं, आता अजून वाढू शकते? वाढणारच आहे की आता उद्यापासून वाढेल की. उद्यापासून वाढते? पारा वाढलाय 42 झालाय. आता त्याचा इकडे बी पारा वाढणार आहे. ठीक आहे. नमस्कार. काय नाव आपलं? सुरेश पिपाडा. आता एवढी मोठी पदयात्रा काढली. पदयात्रा काढायला काय कुणी काढू शकतो? मी आम्ही काढू शकतो. बरोबर आहे. गोरगरिबांसाठी जे आहे ते बीजेपी करू शकते, बाकी कुणी नाही करू शकत. आता ही म्हणले की गोरगरिबाला महागाई झाली. आता एवढी मोठी पदयात्रा काढली. पदयात्रा काढायला काय कुणी काढू शकतो? मी आम्ही काढू शकतो. बरोबर आहे. गोरगरिबांसाठी जे आहे ते बीजेपी करू शकते, बाकी कुणी नाही करू शकत. आता ही म्हणले की गोरगरिबाला महागाई झाली आहे. आता व्यक्ती तितक्या प्रकृती होय. बरोबर आहे की? त्यांचं मत वेगळं, प्रत्येकाचं मत वेगळं आहे का नाही? वाटते का महागाई झाली? नाही वाटत. महागाई तर पर्यायी दिवसेंदिवस पहिल्यापासूनच वाढत आलेली आहे. बरोबर आहे. काँग्रेसच्या सरकारमध्ये महागाई वाढली असं नाहीये, वाढतच आलेली त्यांच्या काळात. महागाई वाढणारच आहे. सगळ्यांना पगार वाढ द्यायची, सगळ्यांना सुविधा द्यायच्या, नंतर महागाई वाढणारच ना. तिला पर्याय नाही. विखे पाटलांचं काय आहे? चांगलं आहे. 1 लाखाच्या पुढील मतांनी निवडून येतील. बर, काय म्हणते इकडे वातावरण लोकसभेत? लोकसभेचं राजकारणाचं काही एवढं हे नाही. आपलं बिझनेस आणि आपण पण थोडंफार माहिती आहे आपलं, नाही का, की काय काय सुविधा केलेल्या आहेत सरकारने, काही केल्या पाहिजे एवढं तर नॉलेज आहे, नाही का. एक नागरिक म्हणून पण आपल्याला पण वाटतं ना की असं काहीतरी सुविधा झाल्या पाहिजे. काही केलेले त्यांनी कामही चांगले आहेत. आणि जर आलं सरकार तर त्यांनी कामं म्हणजे त्यांच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी वगैरे कामं केली पाहिजे. ती फार कमी प्रमाणात झालेली आहे ना. त्याच्याबद्दल काय वाटतं? एक दुकानदार म्हणून खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक इथे येत असतील आणि गंमत म्हणजे दुकान असल्यामुळे सगळ्यांनी संपर्क येतो. काय वाटतं मोदी सरकारबद्दल काय प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया तर चांगलीच आहे सगळ्यांची, कारण कामं बऱ्यापैकी म्हणजे मला वाटतं 75% कामं तर चांगलीच झालेली आहे. 25% असेल तर त्यांचं सरकार आलं त्यांनी सुधारणा करावी हीच एक आपला सामान्य नागरिक म्हणून अपेक्षा आहे. आणि त्या शेतकऱ्यांच्या हिताची कामं जास्त झाली पाहिजे. आपण नाही का लाल बहादूर शास्त्रींनी घोषणा केलेली आहे जय जवान जय किसान. जवानांकडे बघितलं जातं पण शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतंय. आपले आत्महत्या वगैरे हे प्रकार घडतात. आणि जास्त कसं आता मी तशी नगरची आहे पण संबंध आता श्रीगोंद्यात लग्न झाल्यामुळे शेतकरी कुटुंबाशी संबंध असल्यामुळे मग त्यांच्या समस्या दिवसभर त्यांची कामं मग त्या प्रमाणात त्यांना अर्निंग मिळत नाहीये ना. मग ते म्हणजे त्यांच्याकडे ते दुर्लक्षित जे झालेलं आहे तर ते लक्ष गेलं पाहिजे.
कारण त्यांची कामं 75% चांगलीच आहे. 25% जे दुर्लक्षित झालेले आहेत की नेक्स्ट त्यांचं सरकार झालं तर काँग्रेसला पण त्यांची काय गॅरंटी ना ते करतील म्हणून. ते पण त्यांच्या काळात पण ह्या गोष्टी झालेल्या आहेत पण ह्यांच्या सुधारणा दिसतात आहे ना आपल्याला. राम मंदिराचं काम म्हणा, परत महिलांसाठी बरेच त्यांनी काय म्हणतात सुविधा अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर मग एकदा चान्स दिला पाहिजे ना आधी म्हणजे का परत एकदा चान्स दिला तर त्यांनी पण सुधारणा केली पाहिजे. पक्षाचा जर विचार केला तर मग मोदी सरकारच येऊ शकतं. कमळ. हा ठीक. नमस्कार हो. नमस्कार. काय नाव? किशोर काळे. किशोर भाऊ कुठलं गाव? श्रीगोंदा. श्रीगोंदा. बर. काय म्हणतो इकडे वातावरण लोकसभेत? काय काम करायची कशी वाटते पद्धत दोघांची बी? हे पहिले खासदार आहेत, हे आमदार आहेत, हे नवीन आहेत लंके, ती खासदारकीला उभे आहेत. आता ते काम आहेत त्यांची. आता खासदारकीचे बी सुजय पाटलांचे बी काम भरपूर झालेले. लंकेंचे कोविडच्या ह्याच्यात त्यांच्या तिकडे भरपूर काम त्यांनी केले त्यामुळे सांगता. ठीक. नमस्ते. नमस्ते. काय नाव? पोपट तात्याबा बोरुडे. पोपट तात्याबा बोरुडे. बोरुडे. काय करता? काय नाही शेती. शेती. सावकार म्हणते की तुम्हाला मागणं कोणी काही म्हणेन त्याला काय बी म्हणते. यंदा काय इकडे वर लोकसभेला? लोकसभेला आता दोन्ही बी उमेदवार टफ फाईट आहे. परंतु भाजपला शेतकरी कंटाळलेले आहेत. त्याच्यामुळे थोडा अवघड आहे. दूध प्रश्न, कांदा, इतर म्हणजे शेतीमालाचे बाजारभाव हे म्हणजे फार त्या वैयक्तिक दोन्ही बी चांगले. म्हणजे विखे त्यांच्या लंकेपेक्षा विखे चांगले पण त्या भाजपमुळे लोक नाराज आहेत. ते काँग्रेसकडे असते त्यांना प्रचाराला यायचीच गरज नव्हती विखेला. पण आता ती त्या सरकारवर लोक शेतकरी वर्ग जास्त नाराज आहे. काय म्हणत बाबा? सुपेकर आहे, बाळासाहेब सुपेकर. बाळासाहेब सुपेकर. तुमचं गाव? श्रीगोंदा. श्रीगोंदा. काय म्हणते वातावरण श्रीगोंद्यात? लंकेचं वातावरण आहे सध्या. लंकेचं वातावरण आहे. बर. काय वाटतं तसं? आता दोन्ही टप फाईट आहे त्याच्यामुळे आता परत काय त्याच्या फिरलं होतंय फिरतय तिकडे बी फिराफिरी आहे म्हणा. फिरतोय. बर. चेअरमन दोन्ही बरोबर. दोन्ही बरोबर आहेत. मोठा व्यवसाय आहे इकडे. दोन्ही बरोबर आहेत. कमी नाही कोणी कुणाला. कमी नाही. त्याच्यामुळे आता काय सांगता येते? सांगता येत नाही. नमस्ते. नमस्ते. 73 वर्षाची परंपरा असलेली कोणी सुरू केलं? आमच्या वडिलांनी. वडिलांनी सुरू केलं. हो. कोणती कोण वाटते सीट आता लोकसभेला? सुजय विखे. विखे पाटील. येस. बर. 100% येणार. सुरुवातीच्या काळामध्ये लंकेची हवा होती. आज ती हवा थोडी कमी आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये विखे बाजी मारणार काही झालं तरी. अशी परिस्थिती आहे कारण विखेनी कामं केलेली. लोक जे अपप्रचार करतात विखे भेटत नाही, विखे कामं करत नाही. मी एका श्रीगोंद्यामध्ये माझ्या समाजात मी एकच घरी होऊन राहतो. इथे माझी शिक्षण संस्था आहे शाळा. ती शाळा बालवाडी ती 12वी युनिट आहे आणि कुठलंही राजकीय पाठबळ नाही. कुठलंच राजकीय पाठबळ नाही. फक्त हॉटेलच्या जीवावर शाळा सुरू केली. आता मध्यंतरी वयोश्री योजनेचं कॅम्प विखे पाटलांनी आपल्या शाळेमध्ये घेतला. ते विचारायला आम्हाला जागा देता का? म्हणलं देतो, चांगलं काम आहे देतो. जागा दिली. आल्यानंतर त्यांनी सत्कार केला, शाल दिली. म्हणजे तुमची काही अपेक्षा दिसती शाल दिली म्हणजे. म्हणलं अपेक्षा तर राहणारच. म्हणलं आम्ही गरीब माणसं आहोत, काय पाहिजे? म्हणलं 2 कॉम्प्युटर द्या आम्हाला शाळेला खासदार निधीतून. त्यांनी 12 कॉम्प्युटरची अख्खी लॅब तयार करून दिली. लॅब विथ 12 कॉम्प्युटर, फर्निचर, लाईट फिटिंग सगळं करून लॅब तयार करून दिली. आणि कामं केलं नाही कसं म्हणायचं? ही ज्यांचं कोणा पोटसू उठतो ते म्हणतात कामं नाही केले, अमुक नाही तमुक नाही. पण 100% त्यांनी कामं केलेले आहेत. त्यामुळं विखे पाटील 100% निवडून येणार, हवा काही आज असली तरी. खरं तर आता ते मोबाईलवरती केले म्हणते ते आता शेवटी सोशल मीडिया आहे आणि प्रचाराची दोघांची पातळी तर हेच आहे. तर पलीकडे जरा जास्त प्रमाणात त्यांचं प्रस्त आहे. पण ह्या लोक ह्याच्यावर लोक दोन्ही उमेदवाराकडे जर बघितलं तर सुसंस्कृत कोण वाटतं? विखे वाटतं. केव्हाही अहो आज विचार करा की वेळच घाटामध्ये त्यांचा दवाखाना आहे किंवा प्रवराचा दवाखाना आहे. त्या माध्यमातून निरोप जरी गेला तरी कामं होतात. 2012 साली एक अपघातात
अपघातात जखमी झालेल्या माणसाचं न्यूरोसर्जन म्हणून ऑपरेशन स्वतः सुजय विखेंनी केलं होतं. 4.5 तास ऑपरेशन चाललं होतं. आणि ही अपप्रचार करता यांची डिग्री का ना अमुक आहे का अमुक आहे का. न्यूरोसर्जन तो माणूस आहे, त्यांनी एक माणसाचा जीव वाचवलाय 2012 मध्ये, आणि तरी तुम्ही अपप्रचार करता. चुकीची पद्धत आहे नी. त्यामुळं विखे पाटील हा सोबर माणूस आहे, संस्कृतीने बी स्वभावाने बी, आणि बाकीचं पाठबळ भरपूर आहे. म्हणजे आज पालकमंत्रीपद त्यांच्याकडे घरामध्ये आहे. कामं लोकांची होत आहेत, तालुक्यामध्ये कामं झाले, रस्त्यांची कामं झालेली आहेत, कामं झालेली नाही असं नाही अजिबात. हा बाकी अपप्रचार आहे सगळा. साधारण या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी श्रीगोंदा भागातून त्या ठिकाणी लोकांच्या दिसत आहेत. खरं तर वेगवेगळ्या लोकांशी आपण बोलत आलो, लोकांची संवाद साधला. खरं तर आज सगळ्यात वेगळी गोष्ट ही केली की चौकात न थांबता खरं तर आतमध्ये जरा थोडंसं घुसू म्हणून व्यावसायिक असतील, दुकानदार असतील, व्यापारी असतील, आतमध्ये अशा पद्धतीने बसलेले शेतकरी, ग्रामीण भागातील लोक असतील, यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न केला. आणि यातून एक साधारण गोष्ट लक्षात येते की यंदाची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. फाईट होईल म्हणतात सगळेजण लोक. लंके विरुद्ध विखे पाटील हा सामना चुरशीचा होणार आहे असं अनेकांचं मत आहे. त्या ठिकाणी हे करत असताना बरेच लोक लंकेंच्या बाजूने बोलतायत, बरेच लोक विखे पाटलांच्या बाजूने बोलतायत. लंकेंच्या बाजूने बोलत असताना लंके हे सामान्य माणूस आहेत, ते सहज उपलब्ध होतात, गरीबाचा माणूस आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या जातात. आणि विखेंच्या बाबतीत सांगितलं जात असताना त्यांचा मोठा वारसा आहे, त्यांनी लोकांची भरपूर कामं केली ती, मग हॉस्पिटलच्या माध्यमातून असतील, रस्त्यांची कामं असतील, उड्डाणपुलाचं काम असेल, किंवा गावोगावी निधी असेल, किंवा आता ह्या बाबांनी सांगितलं तसं 2 कम्प्युटर मागितले असताना 12 कम्प्युटरची लॅब तयार करून देणं असेल, लोकांशी थेट संपर्क, लोकांचा थेट विकास, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याशी लोक बांधील असल्याचे चित्र सांगितलं जाते. या सगळ्यासोबतच काही शेतकरी भेटले, काही लोक भेटली. त्यांनी मोदी सरकारवर काही लोक शेतकरी नाराज आहे काही प्रमाणामध्ये, कारण का तर दूध, कांदा आणि खतांच्या किमती अशा पद्धतीच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. जीएसटीचा मुद्दा होता. त्याच्या अपोजिट आपण काही लोकांना बोललो, भेटलो, त्यावेळेला सांगतात की नाही शेतकऱ्यांना काही योजना मिळाल्यात, आणि व्यापाऱ्यांशी विशेषतः भेटल्यावर जीएसटी सारखी गोष्ट पाहिजेच, आणि जीएसटीतून सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी यायला लागलाय. पूर्वी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स होते, परंतु तो टॅक्स चोरी व्हायचा, आत्ताचा टॅक्स थेट सरकारला भेटतो, त्यामुळे सरकारकडे पैसा आला आणि त्यातून विकास काम होत आहेत असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं. अशा पद्धतीच्या अतिशय संमिश्र अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी निघतात. श्रीगोंदामध्ये 25 ते 30 हजाराचं मतदान असल्याचं सांगितलं जातंय, आणि यामध्ये साधारण बरेच जण म्हणतात की 60% विखे होतील, 60% लंके होतील. परिस्थिती काय हे हळूहळू कळेल. काका म्हणाले तसं, सुरुवातीला काका म्हणाले की इथं लंकेंचं वातावरण होतं, पण हळूहळू ते बदलत विखे पाटलांकडे चाललंय. परिस्थिती काय होईल, शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रचार कसा होईल, लोक काय पद्धतीचा विचार करून मतदान करतील, पुन्हा एकदा विखेंवर भरोसा ठेवतील का आता विखे बास म्हणून लंकेच्या पाठीमागे जातील, यावरून खरं निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. तोपर्यंत आपण देखील इथं नगरच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन महाराष्ट्र माझाच्या वतीनं अशाच पद्धतीचा कल जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, श्रीगोंदा.